नमस्कार मंडळी, आजच्या या धावपळीच्या स्पर्धेत आणि सोशल मीडियाच्या जगात आपण सगळेच धावतोय कशासाठी? एका चांगल्या भविष्यासाठी, चांगल्या पगारासाठी, मोठ्या घरासाठी आणि गाडीसाठी. पण कधी रात्री शांतपणे विचार केलाय का की हे सगळं मिळूनही जेव्हा आपण घरी पोहोचतो तेव्हा खरोखर मनाला शांतता मिळते का? आपल्या आयुष्यात सुख तर आहे पण शांती गायब झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात होणारे वाद, नात्यामधला ताण आणि कामाचा स्ट्रेस आणि एकमेकाबद्दल वाढणारा दुरावा ही आजकाल जवळजवळ प्रत्येक घराची कहाणी बनली आहे. पण विचार करा, जर तुमचं घर असं ठिकाण बनलं जिथे पाऊल ठेवताच तुमचा सगळा थकवा पळून जाईल, जिथे एकमेकाबद्दल फक्त प्रेम, आदर आणि समजून घेण्याची वृत्ती असेल, तर हे शक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात उतरवले तर तुमचं कुटुंब आणि तुमचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःच्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला शिका. मंडळी, नातं जोडणं सोपं असतं पण ते टिकवून ठेवणं ही एक कला आहे आणि या कलेची सुरुवात होते आपल्या स्वतःच्या स्वभावापासून. नियम नंबर 1, एका वेळी एकाने चिडणे. आपल्या घरात अनेकदा भांडणे का होतात? कारण जेव्हा एक व्यक्ती रागात असते तेव्हा दुसरी व्यक्तीसुद्धा लगेच उत्तर देते. दोन्ही बाजूने आगीचे लोट बाहेर पडतात. नेहमी लक्षात ठेवा, 2 व्यक्ती एकाच वेळी रागावल्या की तेथे संवाद संपतो आणि वाद सुरू होतो. जेव्हा घरात कोणीतरी चिडलेलं असेल तेव्हा तुम्ही शांत राहा. त्यांचा राग शांत झाल्यावर तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. शांत राहणं म्हणजे हार मानणं नव्हे तर नातं वाचवणं असतं. नंबर 2, चूक मान्य करणे आणि माफी मागणे. माझं काहीच चुकलं नाही हा अहंकार अनेक नाती उद्ध्वस्त करतो. माणूस म्हटला की चुका होणारच. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे मान्य करा. क्षमा मागायला उशीर झाला तरी चालेल पण माफी मागा. सॉरी हा शब्द लहान असू शकतो पण तो मोठ्या भल्या वादांना एका क्षणात संपवू शकतो. नंबर 3, घरात पूर्ण पारदर्शकता ठेवणे. कोणतंही नातं विश्वासावर टिकतं. घरात एकमेकापासून गोष्टी लपवणे आणि लपवाछपी करणे म्हणजे विश्वासाला तडा देणे. तुमच्या मनातील विचार, समस्या किंवा आनंद घरातील प्रत्येकाशी मोकळेपणाने शेअर करा. घरातील पारदर्शकता नात्यांना मजबूत बनवते. नंबर 4, प्रत्येकाच्या मताचा आदर करणे. अनेकदा आपण घरातील लहान मुलाचे किंवा मोठ्याचे विचार ऐकूनच घेत नाही. आपल्याला वाटतं त्यांना काय कळतंय, पण लक्षात ठेवा, घरातील लहानात लहान मुलांना सुद्धा स्वतःचं मन आणि मत असतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या विचाराचा आदर देता तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि नात्यात गोडवा वाढतो. नंबर 5, मालकी हक्काची भावना सोडून देणे. अनेकदा स्त्रिया किंवा पुरुष असा विचार करतात की माझा नवरा किंवा माझा मुलगा फक्त माझ्याच मालकीचा आहे. ही माझीच मालकी ही भावनाच नात्यात गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण करते. ती व्यक्ती तुमची आहे पण ती तुमची मालमत्ता नाही. त्यांना त्यांच्या इतर नात्यांना जपण्याचेही स्वातंत्र्य द्या. योग्य पर्सनल स्पेस देणे आणि जपणे. प्रत्येक माणसाला स्वतःसाठी काही वेळ हवा असतो, त्यालाच आपण पर्सनल स्पेस म्हणतो. आपल्या जोडीदाराला किंवा घरातील सदस्यांना ती मोकळीक द्या, पण त्याच वेळी मिळालेला स्पेस त्याचा गैरवापर न करणे आणि तिचा अतिरेक न करणे ही तुमचीसुद्धा जबाबदारी आहे. स्वतःच्या कलागुणांना वेळ देणे. अनेक लोक लग्न झाल्यावर किंवा वयानुसार आपल्या आवडीनिवडी विसरून जातात आणि मग तक्रार करतात की माझं कौतुक कोणी करतच नाही. मंडळी, दुसरं कोणीही तुमचं कौतुक करेल याची वाट पाहू नका. तुमच्या कलागुणांना, छंदांना वेळ द्या. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहाल तेव्हाच तुम्ही इतरांना आनंदी देऊ शकाल. दाखवूपणा आणि अहमपणा दूर ठेवा आणि जेव्हा घरातील किंवा बाहेरच्या दुसऱ्या व्यक्तीसाठी काही करतो तेव्हा ते मनापासून करा. मी तुझ्यासाठी एवढं केलं असं वारंवार बोलून दाखवून त्या कामाचं मोल घालवू नका. जेव्हा तुम्ही मदतीचा आव आणत नाही तेव्हा तुमच्या कामाची खरी किंमत समोरच्याला कळते. मी खूप विशेष आहे हा आव आणू नका. आपण जसे आहोत तसे सहज आणि सोपे राहा. मी खूप भारी आहे, मी कुटुंबासाठी खूप काही करतोय असा आव आणल्याने तुमच्यात आणि घरातील इतरांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहते. साधेपणातच खरा आनंद असतो. नात्यामधील वाद घरातच ठेवा. घरात काही वाद झाले तर ते घरातील 4 भिंतीच्या आतच मिटवा. आपल्या घरातील गोष्टी बाहेरच्यांना किंवा बाहेरच्या लोकांना सांगू नका. बाहेरच्या लोकांना तुमच्या वादात ओढल्याने प्रश्न सुटत नाहीत, उलट त्रास दोन्ही बाजूच्या लोकांनाच होतो. जिभेवर खडी साखर
आणि डोक्यावर बर्फ हा आपल्या पूर्वजांनी दिलेला अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. जिभेवर खडीसाखर म्हणजे बोलण्यात गोडवा आणि डोक्यावर बर्फ म्हणजे विचार शांत ठेवणे. राग आला तरी गोड शब्दात आणि शांत डोक्याने उत्तर दिल्यास जगातलं कोणताही वाद मिटू शकतो. आयुष्यातल्या गोष्टी सोडून द्यायला शिका. आयुष्य सुंदर आहे आणि मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हा विचार रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा. भूतकाळात झालेल्या चुका किंवा वाईट प्रसंग पकडून ठेवू नका. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. जेव्हा तुम्ही माफ करायला शिकता तेव्हा तुमचं मन हलकं होतं. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. सर्वात महत्त्वाचा नियम, जसे लोकांच्या सहवासात तुम्ही राहाल तसेच तुमचे विचार बनतील. सतत तक्रार करणारे, नकारात्मकता पसरवणारे आणि तुमच्या डोक्याला त्रास देणारे लोक यांच्यापासून लांब राहा. नेहमी आनंदी, उत्साही आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात वेळ घालवा. मंडळी, कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणारे लोक नव्हेत. कुटुंब म्हणजे अशी जागा जिथे एकमेकांची काळजी घेतली जाते, जिथे चुका माफ केल्या जातात आणि जिथे एकमेकांच्या दुःखापाठीशी खंबीरपणे उभं राहिलं जातं. आज आपण पाहिले हे 13 नियम दिसायला खूप सोपे आहेत, पण जर तुम्ही यातला रोज एक नियम जरी स्वतःच्या आयुष्यात लागू करायला सुरुवात केली तर काहीच दिवसात तुम्हाला तुमच्या घरात आणि तुमच्या मनात एक सकारात्मक बदल जाणवेल. आयुष्य हे खूप छोटं आहे. ते वादात, रागात आणि तक्रारीमध्ये घालवण्यापेक्षा प्रेमाने, हास्याने आणि आनंदाने जगूया. तुम्हाला या 13 नियमापैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही आजपासून कोणता नियम स्वतःमध्ये लागू करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, मित्रासोबत आणि ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्या सर्वांसोबत नक्की शेअर करा. कारण एक छोटासा विचार कोणाचं तरी पूर्ण आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.